नमस्कार, मी शुभांगी. आज मी बघा काय केलंय, वांग्याचं भरीत मस्तपैकी उन्हाळ्याचं छान पोट भरलं भरलं जाते. जरा वेगळा काहीतरी. हे बघा असं तेल लावून घ्यायचं. 3च वांगे अर्धा किलोमध्ये आली. असं छान तेल लावून घ्यायचं. त्यांना धुवून वांगी धुवून तेल लावून व्यवस्थित घेतलेत. त्यांना असं चिरा पाडून घ्यायचं सुरीनी. चमच्यानी पाडू शकता तुम्ही. हे बघा या पद्धतीने मी सगळ्या वांगांना चिरा पाडून घेतल्यात, म्हणजे त्यातनं हवा जाते ना त्यात, आणि वांग आपलं छान भाजलं जातं. चुलीत तर एकच नंबर भाजलं जातं, पण आता चुली कुठं राहिल्या जास्त. जरा उन्हाळ्यात असं काहीतरी वेगळं पाहिजेच. हे बघा या पद्धतीने मी चिरा पाडून घेतल्यात आणि असं मी वांग भाजून घेतले. हे बघा इकडं 2 ठेवले, तिकडं 1 ठेवले. अशा पद्धतीने मी तिन्ही वांगी भाजून घेतलेत. छान लागते आता उन्हाळ्याच्या दिवसात. करून बघा एकदा, नक्की मला कमेंटमध्ये खरंच सांगा. हे बघा या पद्धतीने मी सर्व वांगी भाजून घेतले. चुलीत तर लगेच भाजून निघतात आणि भाकरीसोबतच छान लागतात. हे बघा या पद्धतीने मी वांगी अशी भाजून घेतले. थोडीशी कोमट झाल्यावर, म्हणजे गार नाही होऊन द्यायची जास्त. कोमटच असताना, थोडंसं गरम असतानाच त्याची साली काढून घ्यायची या पद्धतीने. हे बघा या पद्धतीने मी सगळ्या वांग्याची साली काढून घेतलेली, म्हणजे वरचं कवर काढून घेतले. तर देठं काढून घ्यायची त्याची पूर्ण. बघू आता कसं निघतं ते. खिडकी नाहीच आहे, पण कवळी पण आहे आणि खिडकी पण नाही आहे. वरनं तर दिसतच होती छान. बघू आता कशी निघतात ते. त्याची देठं काढून घ्यायची फक्त. हे बघा या पद्धतीने मी तिन्ही वांग्याची देठं काढून घेतले. बघू आता वांगी एक नंबरच वांगे आहेत. एकसुद्धा किडकं काय नाही त्याच्यात. हे बघा तुम्ही बघू शकता. कवळी पण आहेत, बिया पण जास्त नाही आहेत. अशीच वांगी भरताला आणायची, बघूनच आणायची ती वांगी. बाजारातून मोठी मोठी वांगी येतात ती. हे बघा या पद्धतीने एकही स्वच्छ वांग आहे. त्यात एकही काही नाही, किडकं नाहीच आहे त्याच्यात. किडकं वांग नाहीच आहे याच्यात. आणि हे वांग चवीला आहे. तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणी कोणी या भरताला फोडणी पण देते. आम्ही नाही देत, आम्ही असंच कच्चंच करतोय. सर्व वांगच फक्त भाजून घेतोय आम्ही. असं हाताने सर्व करून घ्यायचं. हाताने केलं तरच व्यवस्थित मिक्स होते ते, चमच्याने होत नाही. नाहीतर मग मिक्सरला लावायला पाहिजे, सगळं गाळा होते मग. म्हणूनच हाताने करून घ्यायचं. अजून थोडं गरम आहे ते. हे बघा या पद्धतीने मी सर्व असं बारीक करून घेणार आहे. आवडलं का व्हिडिओ? कमेंटमध्ये नक्की मला सांगा. हे बघा या पद्धतीने मी बारीक करून घेतले हाताने सर्व. त्यात आता एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा. 2 कांदे घातलेत मी 3 वांग्यांना. मध्यम आकाराचे घातलेत, जास्त मोठेही नाही जास्त बारीकही नाही. हातानेच कांदा पण पहिल्यांदा कुस्करून घ्यायचा, म्हणजे सगळीकडं मिक्स केला जातोय तो, मिक्स होतोय तो. हे बघा या पद्धतीने मी हातानेच कुस्करून घेते कांदा. आणि सर्व भाजलेल्या वांग्यात ते मिक्स करायचा आहे तो आपला कांदा या पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतले सगळं.
त्यात आता शेंगदाणे घालायचे, कच्चेच शेंगदाणे घालायचे. हे बघा असे तुम्हाला हवे तितके शेंगदाणे तुम्ही घालू शकता. भाजूनही घालतात कोणी कोणी, कोणी कोणी फोडणी पण देते, आम्ही नाही देत. असंच छान लागतं, एकदा खरंच करून बघा. हे पण मिक्स करून घ्यायचं आहे छान. आवडलं का व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज प्लीज करा. थोडीशी चटणी घातली, घरगुती चटणी, जास्त काही घालत नाही आम्ही, 2 चमचे चटणी घातली. थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घातले. हे बघा या पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. हे बघा आपलं भरीत वांग्याचं अशा पद्धतीने करते मी. शेंगदाण्याचा कूट पण घालायचा आहे त्यात थोडा, म्हणजे छान मिक्स होऊन जातं आणि चवीलाही लागतं. ही वांगी चवीलाच असतात. खरंच एकदा करून बघा. भाकरीसोबतच छान लागते हे. भाकरी, ताक, भरीत, पापड उडदाचा. हे बघा आपलं भरीत तयार आहे. तर या सर्वजण भाकरी भरीत खायला. थोडीशी कोथिंबीर घालायची वरून. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज 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 करा. आवडलं का भरीत आमचं? तेल घालायचं थोडंसं त्याच्यावर. चला सर्वांना बाय बाय.